बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। भोसेत कार बाईकची धडक, नवरा बायकोसह 1 वर्षाचा मुलगा ठार। रत्नागिरी नागपूर मार्गावर भोसेजवळ 4 चाकी आणि दुचाकी गाडीमध्ये मध्यरात्री जोरदार अपघात झाला। त्यामध्ये दुचाकीवरील 3 मृत्युमुखी पडले। त्यामध्ये नवरा बायको आणि 1 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ऊसतोड कामगार होते। ऊसतोड हंगाम संपल्याने हे जोडपं लहान मुलासह दुचाकीवरून परत गावी जात असताना मध्यरात्री भोसे गावाजवळ हा अपघात झाला। यात सुरेश शिंदे वय वर्ष 30 राहणार राठी खामसवाडी पारधी वस्ती तालुका कळंब जिल्हा धाराशिव, संजना सुरेश शिंदे वय 25 वर्ष राठी खामसवाडी पारधी वस्ती तालुका कळंब जिल्हा धाराशिव, ज्ञानेश्वर सुरेश शिंदे वय 1.5 वर्ष राठी खामसवाडी पारधी वस्ती तालुका कळंब जिल्हा धाराशिव या तिघांचा मृत्यू झाला। मिरजवरून सांगोल्याकडे जात असताना सांगोल्याला जाणाऱ्या लेनवर MH12 KV 8452 हिरो होंडा कंपनीची दुचाकी वाहन यांना पाठीमागून येणारे वाहन बुलोरो क्रमांक MH12 UJ 0715 यांनी जोराची धडक दिली। त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने समोर ट्रक सारख्या अज्ञात वाहनाला जाऊन धडकल्याने जोराची धडक झाली। त्यामुळे दोन्ही गाड्यांमध्ये चिरडले गेल्याने त्यातील दुचाकीवरील 3 जण गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले।